अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा नेमकी कोण सांभाळणार? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चितेची राखही शांत झालेली नाही. तोच अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण ठरणार या संदर्भातील चर्चांना उधाण आलंय. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यानंतर आता पक्ष आणि सरकारमध्ये असणारी त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार हा देखील मोठा प्रश्न आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अजित पवार यांची जागा भरून काढणं हे आव्हानात्मक असलं तरी आता त्यांचा पक्ष आणि कुटुंबातून काही महत्त्वाची नावं समोर येत आहेत. त्यातूनच एक त्यांचा उत्तराधिकारी असेल असंही बोललं जात आहे. ती नावं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात. यातील पहिलं नाव आहे ते सुनेत्रा पवार यांचं. अजित पवारांची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची खुली मागणी केली आहे. त्या सध्या राज्यसभा खासदार आहेत. माहितीनुसार त्या राजीनामा देऊन बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे आणि पवार कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी त्या एक स्वीकार्य चेहरा ठरू शकतात. तसेच बारामतीमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यामुळे त्यांना पक्ष संघटनेसाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरू शकते. यातील दुसरं नाव आहे ते पार्थ पवार यांचं. पार्थ पवार हे अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना राजकीय अनुभव देखील आहे. त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक ही मावळ मतदारसंघातून लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. असं असलं तरी अजित पवारांच्या समर्थकांना त्यांचा वारसा त्यांच्या रक्ताच्या वंशानेच म्हणजेच त्यांच्या मुलानेच पुढे नेण्याची इच्छा आहे. परंतु पवारांच्या मुलांना असणारा राजकीय अनुभवाचा अभाव त्यांना अडथळा ठरू शकतो. दुसरीकडे पार्थ पवार हे अलीकडेच पुण्यातील एका जमिनीच्या व्यवहारावरून वादात अडकले होते. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यासाठी नकारात्मक मुद्दा ठरू शकते. तिसरं नाव आहे ते जय पवार यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनाही संभाव्य उत्तराधिकारी म्हणून मानलं जाते. जरी ते सध्या पडद्यामागे काम करत असले तरी तरुण नेतृत्वाला बढती मिळाल्यास ते संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी देखील एक चर्चा आहे. यात चौथं नाव येतं ते सुप्रिया सुळे यांचं. राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्याच्या शर्यतीमध्ये महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं. शरद पवारांच्या कन्या आणि संसदेतील प्रभावी कामगिरीमुळे सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा चेहरा बनले आहेत. अजित पवारांनंतर जर राष्ट्रवादीच्या मूळ विचारधारेला आणि संघटनेला एकत्र बांधून ठेवायचं असेल तर सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व सोपवणं हा सर्वात सोपा मार्ग दिसतो. त्यांच्याकडे असलेला संयम, संवाद कौशल्य आणि महिला कार्यकर्त्यांचं मोठं जाळं ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व हे प्रामुख्याने वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवर जास्त प्रभावी ठरतं, तर दुसरीकडे अजित पवारांची ओळख ही कामाचा माणूस आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकतील का हा देखील प्रश्न आहे. पाचवं नाव आहे ते शरद पवार यांचं. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पर्याय ठरतो तो म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आजही आदर असणारं हे नाव आहे. वयाची मर्यादा असली तरी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणायची ताकद देखील फक्त शरद पवार यांच्याच शब्दात असू शकते. सहावं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी व्यक्ती देखील आहेत. अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीसोबत बंड केलं होतं तेव्हा या बंडाच्या वेळी पटेल हे त्यांचे प्रमुख रणनीतिकार होते. राष्ट्रवादीच्या संघटनेवरही त्यांचं चांगलं नियंत्रण आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीसाठी एक चांगला पर्याय असू शकतात. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील देखील एक मोठं व्यक्तिमत्व आहेत. मात्र बारामतीतील जनता त्यांना स्वीकारेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. सातवं नाव आहे छगन भुजबळ. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक प्रमुख ओबीसी नेते आहेत. अजितदादांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून देखील त्यांचं नाव चर्चेत येतं. तसंच भुजबळ हे ओबीसींचे बलाढ्य नेते आहेत. बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय देखील आहेत आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीची चांगली माहिती आहे. मात्र वय आणि जुने वाद पाहता त्यांच्यासाठी देखील अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच भुजबळ यांना संधी दिल्यास मराठा समाज दुरावण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
यातलं आठवं नाव आहे ते सुनील तटकरेंचं. सुनील तटकरे हे अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. ते रायगड मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. तटकरेंनी महाराष्ट्रात संघटना बांधणीवर काम केलं आहे. तसंच जिल्हास्तरीय केडरही त्यांच्यासोबत आहे. तटकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी राज्य सरकारमध्ये अर्थ, ऊर्जा आणि जलसंपदा यांसह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं भूषवलेली आहेत. राजकारणाचा मोठा अनुभव असल्याने त्यांना एक प्रभावशाली नेता मानलं जातं. त्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे. अशा सगळ्या नावांच्या शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत. आता अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सक्षमपणे पेलू शकतं याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.